धीरसिंग परदेशी हल्ल्याप्रकरणी राजपूत समाज आक्रमक। राजपूत समाजाच्या युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध। आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर धीरसिंग कांचनसिंग परदेशी याच्यावर 7 ऑगस्ट 2026 रोजी प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेनंतर राजपूत समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। या संदर्भात राजपूत समाजसेवी संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनानुसार धीरसिंग परदेशी हे अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी असून पालिकेच्या कामासाठी मुकुंदनगर परिसरात काम करण्यासाठी गेलेले असताना काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात धीरसिंग परदेशी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या घटनेचा राजपूत समाज सेवा संस्था आणि संपूर्ण राजपूत समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। हल्लेखोरांचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। काही नेमकी तुमची पोलीस प्रशासनाकडे आता काय मागणी आहे? माझ्या मुलाला जसं मारलंय ना तसं आरोपीला हजर केले पाहिजे। मी तर माझ्या मुलाला हात सुद्धा नाही लावणार। आमच्या समोर आरोपीला हजर केलं पाहिजे त्यांनी। आणि शिक्षा तसं मारलंय ना तशीच शिक्षा माझ्या पोराला मारलंय तशी त्यांना बी शिक्षा झाली पाहिजे। तर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही। माझी एवढं हात बी नाही लावणार, माझी एवढीच विनंती आहे। तुम्ही काय सांगाल? आरोपींना फाशी नाही मिळाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार। तेवढंच फायनल लास्ट माझं वाक्य असतात प्रशासनाला पण आणि कोर्टाला पण। माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा सोडून गेला आणि ज्या एरियात हे सगळं झालंय त्या एरियातल्या लोकांना सुद्धा इतका त्रास झाला पाहिजे आणि जेवढे आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। नाही फाशी झाली तर माझ्या जीवाचं बरं वाईट होणार। माझ्या पोराला किती मारण्याचा दाराती झालेला आहे। आरोपीला जवळ सापडत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाला उचलणारच नाही। माझ्या मुलाला न्याय भेटला माझ्या मुलाला जसं मारलं ना तसं त्यांना बी मारलं पाहिजे तसं। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।